नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मी एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे आपण आणि आपला परिवार। आपण नेहमी सांगतो की आठवड्याचे वार 7, परंतु अलीकडच्या काळात खरं तर आपण आठवड्याचे वार 8 असं म्हणायला शिकलं पाहिजे। कारण आठवड्याचे वार 7 म्हणजे कोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे आठवड्याचे 7 वार आणि 8वा वार म्हणजे परिवार। जसं आपण या 7 वारांना आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान देतो, तसं स्थान आपण आपल्या आयुष्यामध्ये परिवाराला देखील द्यायला शिकलं पाहिजे। परिवार हा शब्द इंग्रजीतल्या फॅमिली या शब्दाचा मराठी अर्थ आहे। फॅमिली हा शब्द जो इंग्रजीमध्ये आलाय त्याचा जर एका शब्दाचा विग्रह केला तर खरोखरच त्याच्यातनं किती चांगला अर्थ आपल्याला प्राप्त होतो हे पाहण्यासारखं आहे। फॅमिलीचं स्पेलिंग आहे FAMILY। काय होतो याचा अर्थ? F म्हणजे फादर, E म्हणजे अँट, FAM म्हणजे मदर आणि पुढे ILY जे आहे त्याचा अर्थ होतो आय लव्ह यू। फादर अँड मदर आय लव्ह यू म्हणजे मी माझ्या आई वडील यांच्याशी आणि माझ्या परिवारातील अन्य सदस्यांशी मनातून प्रेम करतो, म्हणजे त्यालाच आपल्याकडे परिवार असं म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणून आपण या परिवारावरती अंतःकरणातनं प्रेम केलं पाहिजे, हा अर्थ या शब्दाचा आपण लक्षात घेतला पाहिजे। परंतु अलीकडच्या काळात आपण पाहतो आहेत की आपली घरं मुकी व्हायला लागलेली आहेत, घराचं रेस्ट हाऊस व्हायला लागलेलं आहे, घराची वेटिंग रूम व्हायला लागलेली आहे, घराची धर्मशाळा व्हायला लागलेली आहे। बाप एका दरवाजावाट घरात प्रवेशित झाला की मुलगा दुसऱ्या दरवाजावाट बाहेर निघून जातो। आज एकत्र सगळेजण बसून जेवताना गप्पा मारताना दिसत नाहीत। सगळेजण आपापल्या हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेले किंवा टीव्हीच्या समोर कुठले तरी कार्यक्रम बघत बसलेले दिसतात। म्हणजे परिवारातलं जे प्रेम आहे ते प्रेम अलीकडे कमी होताना दिसतं। आज परिवारातली लोक देखील एकमेकांच्या बद्दलचं नातं कोणतं आहे तर आता रक्तांच्याही नात्यांना लागतं फेसबुक, अशा प्रकारची रक्ताची नाते देखील फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून जर या ठिकाणी पुढे जात असतील तर ती चिंताजनक बाब आहे आणि या गोष्टीचा विचार